आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। या भाजप सरकारच्या नावाने गोरगरिबांचं राशन बुडवणाऱ्या सरकारचा, गोरगरिबांचं राशन बुडवणाऱ्या सरकारच्या नावाने कुणाचा? शिवसेनेचा। अरे या भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। गोरगरिबांचं रेशन बंद करणाऱ्या सरकारचा उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना। लोकांसाठी आहे ना, जे गरजवंत आहेत त्यांना ती मिळायला पाहिजे, त्यासाठी आम्ही आलो। हे ITR आणि हे जे तुम्ही काढलाय विषय, हे कुठलंच आता सर्वसामान्य नागरिक राहिलेलं नाही की त्याला ITR भरत नाही, कारण या फायनान्स कंपन्या कोऑपरेटिव्ह बँका कर्ज देत नाहीत, म्हणून हे ITR काढायला लागतात। CA कडनं घेऊन पैसे भरून स्वतःचं घर बांधायचं असलं, गाडी घ्यायची असली, पोरं कॉलेजला जातात त्यांना गाड्या घ्यायच्या, हे करायला लागते। त्यामुळे जर तुम्ही एखाद्याचं धान्य काढून घेता तर चुकीचं आहे, आणि तुम्ही आमच्या निवेदनाचा विचार करून वरिष्ठांना सांगा की करायला लागते, अन्यथा जिल्हाभर रान उठवू आणि पुरवठा अधिकाऱ्यांना सळोकी पळू करू। हे बघा, ही भावना सर्वसामान्यांची। आज काय झालं, बरेच रेशनधारक येणार होते, पण आता आमचं जर अचानक ठरल्यामुळे हे झालं, नाहीतर मोठ्या प्रमाणात आम्ही इथे करणार होतो म्हणून निदर्शन ठेवलेली। तुम्ही जनमोक्ष कुठं तर लोकांचं हल्ला व्हायला अशा पद्धतीनं वरती रिपोर्ट पाठवा, आता आम्ही हे पत्र देणार साहेबांनी जो आरोप केला की तुम्ही रेशन मालक जे पुरवठादार त्यांच्या यादीप्रमाणे तुम्ही केलाय, जर सत्तेत भाजपचा जर असेल आणि त्याचं जर रेशनचं दुकान असेल तर त्यानं विरोधी मतदान जे होते त्यांची नावं बळण घातल्यात त्यामध्ये। 100% आमचा आरोपच आहे। आणि रेशन म्हणजे असं काय जणू काही हे उपकार करायला लागल्यात असं ते दुकानदार त्या गोरगरीब लोकांना बोलतात। आजपर्यंत धान्य दुकानदार हा सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी असतो, त्याला पण माहिती आहे आपल्याला ही स्कीम आपली नाही तर उगीच यांच्या विरोधात काय केलं तर आम्हाला पण त्रास होईल। त्यामुळे तुम्ही पारदर्शक ही सगळं करा, आमची विनंती तुम्हाला हीच आहे। तुम्ही सर रेशन धारकांची एक मीटिंग लावावी, म्हणजे रेशन धारकांचे एखादा म्हणजे वरिष्ठ